रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. सोनपेठ तालुक्यातील दिवथाणा येथे भूगर्भातून जोराचा आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता चंद्रभान बाबूराव धुमाळ यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरात खोदलेल्या बोरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला आणि 200 फूट खोलीवरून असलेल्या बोरमधून मोटार पाण्याच्या दाबाने वर येऊन छताला आदळली. यावेळी कोणी आसपास नव्हते, यामुळे जीवितहानी टळली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. भूगर्भातील या आवाजाने दिवटाणा हादरले असून या घरातील कुटुंबीय भयभीत झाले आहेत. हा प्रकार कशामुळे घडला आहे याचे आश्चर्य नागरिकात व्यक्त केले जात आहे. या घटनेला 8 दिवस उलटून गेले तरी तहसीलदार यांना मोबाईलद्वारे कळविण्यात येऊ नये त्यांनी मात्र घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही. तब्बल 2 तारखेला तलाठी प्राधान्य यांनी भेट दिली आणि घाबरू नका म्हणून सांगितले, पण वरिष्ठ मात्र उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या बोरमधून पाण्याचे फवारे वर उडत आहेत, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत आमदार राजेशदादा विटेकर यांनी तहसीलदाराचे कान टोचावे अशी मागणी होत आहे. दरम्यान किसान एकदा महासंघाचे सोनपेठ तालुका अध्यक्ष अंकुशराव उर्फ जिजाभाऊ धोंगडे यांनी या घटनास्थळी पाहणी करून त्याबाबत माहिती दिली आहे. हे बोर पाडून किती वर्ष झाले? ह्याला 2 वर्ष झाली सर. 2 वर्ष झाले. हा, 2 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम आला का ना तुम्हाला? 2 वर्षात सर आतापर्यंत काय नाही, पण काल 21 तारखेला घटना घडली सर. ऑटोमॅटिक मोटर वर आली, पाईप मोटर सगळा पसरा बोरमधला वरती आला. किती वाजता झाला असं? ते सर 1:30 वाजता झालं. 1:30 वाजता झालं. त्याच्यानंतर काही पुन्हा घडलं का दुसऱ्या दिवशी? त्याच्यानंतर सर काय नाही, पण आज आम्ही घरी होतो. घरी असल्यामुळे दुपारी 1:30 वाजता आज पण ऑटोमॅटिक पाणी असं 100 फूट असं वरती पाणी गेलं प्रेशरनं. ह्या ठिकाणी लागलं पाणी? हा, हे सलाब जर नसला तर सलाबाच्या वरी सर फूट पाणी गेलं असतं. बर. पाण्यात प्रेशर होतं का? हा, भरपूर प्रेशर सर. बर बर बर. पाणी मग हे घरामध्ये पण पाणी गेलेलं आहे? हेच पाणी सर घरामध्ये गेले खिडकीवरती. बर. ह्याच्या अगोदर काय असं 1-2 वेळेस काही घडले का? एकदाच सर घडले काल 21 तारखेनंतर, त्याच्यानंतर नाही घडले. बोर मध्ये आवाज येत आहे का? हा, बोर मध्ये आवाज येते सर. बर. हे बाहेर गेलेल्या रस्त्याला पाणी येतलंच आहे का? हे बोरचंच पाणी गेलं सर. आमच्या गावातील कारभारी चंद्रभान धुमाळ यांच्या घरी जवळपास 4.5 इंची बोर आहे. त्या बोरमध्ये 200 फूट मोटर होती पाण्यातली. ती मोटर अचानक आता 2 वाजता घरी कोणी नसताना बोरमधून बाहेर निघून पडलेली आहे. तर ह्या ठिकाणी एक छोटासा मुलगा थांबलेला होता. त्यानं हे पूर्ण दृश्य पाहिलं आणि काही नातेवाईकांना त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रसी वायर आणि 200 फुटावरून बोरची मोटर ऑटोमॅटिक वर येऊन अशी छताला ह्या ठिकाणी आदळलेली आहे. हे जे आपण दृश्य पाहतो हे मोटर वर जाऊन आदळल्यामुळं ह्या ठिकाणी असा छताला मार लागलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. ह्या ठिकाणी जर कोणी व्यक्ती असायले तर दुर्घटना घडू शकली असती. जवळपास ह्या बोरमध्ये आता पण 200 फुटावरून पाण्याचा आवाज वर येत आहे. पाणी सारखं वाजल्या जात आहे. 200 फुटावरून ही पाण्यातली मोटर, ह्या बघा ही पाण्यातली मोटर आहे. ऑलरेडी पूर्ण पाईप वगैरे रसी सह ही मोटर वर आलेली आहे. चंद्रभान धुमाळ यांच्या घरी हा छोटासा बोर होता. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.